क्या हुआ? सॉरी सर, माफ करना सर, गाड़ी आगे नहीं जा पाएगी। अरे मार्केट बहुत दूर है, यहाँ पे पार्किंग भी नहीं है, चलो आगे तक छोड़ दो। सॉरी सर। अरे क्या सॉरी, ऐसे बीच रास्ते कहाँ छोड़ रहे हो, चलो ना आगे तक। सर बड़ी गाड़ी है सर, मार्केट में अलाउ नहीं है सर। काय नसती नाटक आहेत यार। अजून कसा आला नाही ग बबड्या? येईल येईल, त्याची कार आहे ना आपल्या रिक्षाच्या मागे होती आणि ट्रॅफिक मध्ये अडकला असेल कदाचित। बायकोचं ऐकलं असतं तसं काही झालं नसतं। तो बघ आला। बबड्या सोहम कुठे अडकला होतास तू? आई किती वाट बघतायत माहितीये? बबड्या अरे किती दमलायस तू। तुम्हाला रिक्षावाल्याने इथपर्यंत सोडलं? का रे, तुला चालत यावं लागलं की काय? नाही नाही, जरासच। एक मिनिट श्वास घे। पाणी आहे का ग तुझ्याकडे? दे ना जरा पाणी पी, राजा पाणी पी। हा घे पाणी घे। ठीक आहेस ना? निघूया। हो, पण या मार्केटमध्ये ना खूप गर्दी असते, त्यामुळे ना आपण सगळ्यांनी एकत्र राहूया, म्हणजे काय होईल, एक जण एका दुकानात, दुसरा जण दुसरीकडे, असं व्हायला नको। हो येस, चला। हे बघ, हे आवडले तुम्हाला? खूप छान आहे। विचारू कितीला आहे? विचारा की। दादा हे तरी करतेस ना माझी? नाही विचारा। दादा ये कितने को आहे? 2000 मध्ये जास्त होतात ग जरा। थँक्यू दादा। ऐका ना आई, ते मी बघत होते ना तशा ओढण्या आहेत तिकडे, आपण जाऊन घेऊया का? तुम्ही येता माझ्याबरोबर? चल। थँक्यू थँक्यू। हा विश्वास बोल, घेऊन टाक। ती बघ ना, ती वाली, ती दाखवा। पिली वाली दिखा ना। ए किती सुंदर आहे, छान रंग आहेत। बघू बघू कशी दिसते तुझ्यावर? तुला काय कुठलाही रंग सुंदर दिसतो ग। हे छान आहे, खूप छान आहे। ती वो ब्लॅक वाली दिखा ना। ही दाखवा। हा हा रंग तर आवडतोच मला। अगं काय मस्त दिसते ना, खूप सुंदर। ही पण घे तू। आई ऐक ना, मला मोजडी घ्यायची, आपण जाऊन येऊया सर। अरे हो राजा, ही ओढण्या घेते ना, हिचं झालं की जाऊ आपण। नाही नको, बरंच फिरायचं आपल्याला, राहून जाईल नंतर मोजडी, चल ना। अरे पण हिला एकटं सोडून कसं जाणार आपण? अगं त्यात काय, तिला 2-3 ओढण्या घ्यायच्या आहेत, बराच वेळ जाणार तिला। शुभ्रा ऐक ना, आम्ही जाऊन येऊ का पटकन मोजडी घेऊन? या रे आई, काही प्रॉब्लेम नाही, मी बसते इथे, या तुम्ही जाऊन सोहम बरोबर। बरं तुला हवं ते घे। हो हो। अरे हे आले असते ना तर बरं झालं असतं ना। येतील का? तूच चल। सोहम तुम्ही घेऊन जाताय का यांना? पण प्लीज काळजी घ्या, इथे खूप गर्दी आणि अजिबात हात सोडू नका, की मी येऊ तुमच्यासोबत? अगं नको, तो येतोय ना माझ्या बरोबर, तो घेईल ना माझी काळजी। तू थांब, शुभ्रा बरोबरच थांब। हा हरकत नाहीये, चल। हे दिसतात का रे कुठे? वो देखा ना। आई काय करतेस तू? मोजडी बघायला आलोय ना, तर मोजडी बघ ना, उगाच नको ते काय।
कुठलं हवंय तुला दादा दाखवा ना 12 नंबर 12 नंबर हे बघ तुझ्याकडे ते काळं आहे ना छान आपण आता लग्नाच्या वेळेला घेतलं होतं त्याच्यावरती हे छान दिसेल ना रे राजा नाही मला नाही आवडली अरे हे बघ तर खरं ही बघ काळ्या रंगाची ही पण आहे ही कशी आहे ही चांगली आहे अरे घे ना रे हे बघ हे चांगलं आपण हे घेऊया मला असं वाटतं तू 2-3 घे हा आता जोड आणला असंच असतात शुभ्रा येस सर अहो हेच आईंना आवडले होते म्हणून तर घेतलं. हे बघ हा पण रंग छान दिसेल हा तुझ्या पायाला शोभून दिसेल नाही या Do you know where's the silver shop? इट्स ॲट द अदर कॉर्नर This way or that one? Can you show me? शुअर इट्स ॲट दिस साईड कमाल शो Thank you. हे 2 हा आणि अजून हे बघू हे ह्याचं बघू कुठे ते हा ते दे तुमच्या हातातलं हां हे 1 2 3 हां आणि हे 4 हां हे 4ही घेतो हां किती पैसे किती 600. नाही 4चे किती झाले Choice 2400. बर 2400 ठीक आहे कार्ड हाँ चल जाएगा. ए बबड्या तू बबड्या अरे बबड्या मेरा बेटा वो तुम्हें हाँ वो गया इधर गया. पैसा दो मेरे को. तू काय तुला नाही आवडत इथे नाही म्हणजे फार नाही ते आवडलं दोघं कुठे गेलेत पण मग तुला इथे आवडलं नसेल तर आपण तिथे जाऊया ना. नाही आपण इथेच थांबूया म्हणजे आई तसं म्हणाल्या बरं. ते येतच असते पण खरं जाऊनही बराच वेळ झालाय काय खरेदी म्हटलं की वेळ लागणारच गं. थांबूया ना आपण. ऍक्च्युली एकत्रच थांबायला हवं होतं इथे खूप गर्दी असते ना नाही पण आसावरी बरोबर सोहम आहे ना टेन्शन घेऊ नको रिलॅक्स. सोमला मोजडी हवी होती म्हणून ते दोघं नाही ह्या दिशेने गेलेत आपण पाहूया का इथे जाऊन हो चला अरे इथे पण नाही आहेत मी जरा आजूबाजूला बघून येतो. नाही नको थांबा मी फोन करते सोहमला त्यापेक्षा Soham, what a sweet name. By the way, I'm Jazz. Oh, Hi. nice name. It was pleasure meeting you. Thank you. अहो दादा मी हरवली आहे म्हणजे मला रस्ता सापडत नाहीये माझा मुलगा होता माझ्या बरोबर पण तो कुठे गेला मला काही कळत नाहीये मैं हरव गई हूँ माझी सून आता ओढण्या घेत होती ते दुकानही मला सापडत नाही हो. अरे काय कह रहे हो हमारा समझ में ना आ रहे हो. मला जरा पाणी नाही मला पाणी नको पाणी नको मला फोन करायचं फोन थँक्यू दादा. सो बबड्याचा फोन आहे 982346. शुभ्राचा नंबर आहे 92234552. यांचा नंबर आहे मला पूर्ण आठवत नाही मी काय करू. घरचा फोन आहे घरचा. ग्रँडपा आवडला पास्ता हा चांगला चमचमीत आहे आणि तिखट सुद्धा आहे पण अजून तिखट असताना ते चाललं असतं. ओके उद्या आणते अजून तिखट करून. उद्या पिझ्झा किंवा बर्गर घेऊन ये. चालेल हॅलो हॅलो बाबा
बाबा बाबा असावरी कशी आहेस तू? आणि तुझ्या आवाजाला काय झालं? रडतेस का तू? बाबा मी ना हरवले हो. म्हणजे काय झालं, बबड्या माझ्या बरोबर होता पण नंतर तो कुठे गेला मला दिसतच नाहीये आणि माझा फोनही त्याच्या जवळ आहे. बाबड्या तू काय करतोय तिथे? अहो बाबा तोही शुभ्राला घेऊन इकडे फिरायला आलाय आणि माझा फोन त्याच्याकडे, माझ्याकडे माझं पाकिटही नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत. मला खरंच कळत नाही, खूप गोंधळून गेले हो मी. इथे खूप गर्दी आहे बाबा, मला कोणाचा नंबरही आठवत नाहीये. असा कसा कोंबडीचा गेला तो तुला सोडून? आणि तू एकटी का फिरत होतीस? राजे कुठं आहे? अहो ते ना दुसऱ्या दुकानात आहेत. आधी आम्ही सगळे एकत्र होतो पण आता मला कोणीच दिसत नाही, मला काही सुचत नाही हो बाबा. बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ह्यांच्या फोनवरती फोन करा आणि त्यांना सांगा की मी इकडे या दुकानात, दुकान का नाम MR ज्वेलर्स. हा बाबा MR ज्वेलर्स या दुकानात मी थांबले. तुम्ही ह्यांना सांगता का प्लीज बाबा? मी सांगतो, तू काही काळजी करू नकोस. आणि आता तिथेच बसून राहा. आणि बघ कोणी अनोळखी माणूस मदत करतो म्हणाला तर मदत घेऊ नकोस. मी आता कळवतो, तू अजिबात घाबरू नकोस. हो बाबा. काय झालं ग्रँडपा? तुझ्या अभिजित सरांना काय अक्कल आहे की नाही? थँक्यू दादा, तुमचे खूप उपकार झाले. मी बसू इथे? बैठ सकती हूँ. बोला दत्ताजी. अरे तुला काय अक्कल आहे की नाही? तुझ्या जबाबदारीवर मी माझ्या लेकीला तुझ्याबरोबर पाठवलं. तू तिला एकटीला कसं सोडलंस? अरे बायकोची काही काळजी घेता येते की नाही? अरे ती तिथे रडते, घाबरते, काही कळत नाहीये तिला. कुठे? अरे बर मलाच कुठे आहे विचारतोस? लाज नाही वाटत का तुला? सॉरी दत्ताजी पण आसावरी कुठे आहे आणि ती रडते कशाला? सोहम आहे ना तिच्या बरोबर. त्या कोंबडीच्याला काही कळतं का? आईची काडीची किंमत नाही त्याला. त्याच्या भरोशावर कसं सोडलंस तिला? दत्ताजी हवं तर तुम्ही नंतर मला ओरडा, आपण आत्ता आसावरी कुठे आहे ते सांगा मला. अहो तिचा फोन आला होता का तुम्हाला? आम्ही तिला फोन करतोय पण फोन लागत नाही. सोहमही फोन उचलत नाही. काय म्हणाली तुम्हाला ती? दुकानात आहे ती. काय बरं नाव सांगितलं? MR ज्वेलर्स. तिथे बसली ती. बर 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 ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आलोच. आसावरी. अहो तुम्ही कुठे होता? कुठे गेला होता तुम्ही? मी किती घाबरले होते तुम्हाला माहितीये का? इकडे कोणालाही मराठी कळत नाही, तुम्ही कसे मला सोडून गेलात? मला कोणी दिसत नव्हतं. असे कसे सगळे सोडून गेलात तुम्ही मला? मी किती गोंधळून गेले होते, तुम्ही का असं केलं? आई तुम्ही कुठे होतात? आम्ही तुम्हाला खूप फोन करत होतो. तुम्हाला फोन केला, सोहमलाही फोन केला, कुणी फोन उचलत नाहीये. किती काळजी वाटली माहितीये आम्हालाही तुमची. आणि मुळात सोहम आहे कुठे? सोहम तो तुम्हाला एकट्यानं सोडून गेला ना परत. इतका कसा बेजबाबदार वागू शकतो तो मुलगा, मला कळत नाही. आई अगं कुठे होतीस तू? मगासपासून शोधतोय तुला. बाजूच्या दुकानात जरा जॅकेट काय घ्यायला गेलो, तू गायब झालीस. अरे सोहम, मुळात तू बाजूच्या दुकानात जॅकेट घ्यायला गेलास का रे? प्रीतालीने आपल्याला सांगितलं होतं ना गर्दी आहे, हरवून जाल कुठेतरी. हे तू का वागलास? हो पण चूक आईची आहे, तू मला का बोलतेस? कारण आई सरांबरोबर नीट फिरल्या असत्या, पण तुझा हट्ट होता ना आईनं तू घेऊन जाणार आहेस. मग त्यांची काळजी घ्यायला नको होती का तुला? अगं शुभ्रा राहू दे ना का? माझाच गोंधळ झाला. मी दुकानाबाहेर आले आणि मला तो दिसला नाही ना. काय सांगताय आई? तुम्ही दुकानाबाहेर आलात आणि तुम्हाला सोहम दिसला नाही? हे शक्यच नाहीये. अगं हो मी तिकडेच होतो बाजूच्या दुकानात. तू आईनं सोडून जायलाच नको होतस ना. आई तिकडे टाइमपास करत बसलेली यार, 200-400 रुपयासाठी बार्गेन करत बसलेली. तिला एवढंही कळत नाही का? अभिजित सरांशी लग्न झालंय तिचं, आता 200-400 रुपयासाठी कुठे बार्गेन करत बसली आहे? सोहम तू आता काहीही आईंवर ढकलतोय का? शुभ्रा जाऊ दे.
जर त्याला तेवढी इमर्जन्सी नसती तर तो आसावरीला असं सोडून गेलाच नसता ना. आणि मुख्य म्हणजे आता आसावरी आपल्याला सापडली नाही, तेव्हा काही टेन्शन घेऊ नका. सोहम, रिलॅक्स. Hey, thank you, Soham. Thank you for helping me out with this silver jewelry. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अरे बबड्या, तुझं कौतुक करत होती का ती मुलगी? हो आई, तुमच्या बबड्याचं कौतुक करत होती ती मुलगी. जाऊया का आता? आज मला घाबरवलोस तू आसावरी. थोडा वेळ तू त्या बाजारामध्ये सापडत नव्हतीस ना, तर माझं काय झालं तर माझं मला माहिती. असं करूच नकोस परत. खरंच सॉरी यार. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला बाबांची खूप बोलणी खावी लागली ना. मी ना एवढं गोंधळून जायला नको होतं. परत असं झालं तर काय काय करशील? काय शिकलीस यातून? शिकले म्हणजे परत जर असं झालं तर काय करायचं? काहीतरी विचार केला असशील ना. हो. काय? सतत तुमच्याबरोबर राहायचं आणि तुमचा हात सोडून कधीच कुठे जायचं नाही. स्वीट. नाही ते तर करशीलच घ्या, ते आवडेलच मला. पण तुला मोकळेपणाने फिरता यावं म्हणून मी एक आयडिया केली. हा माझा नंबर आहे. हा तू एक 10 वेळा वाचून बघ, म्हणजे पाठवून जाईल. मग आता सांग, आता जर असं पुन्हा कधीतरी झालं तर काय करशील? मग मी पोलिसांकडे जाईन आणि त्यांना तुमचा नंबर सांगेन आणि त्यांना सांगेन की माझ्या ह्यांना फोन लावून द्या. यांना का? हो ना. हो ना. गुड गुड गर्ल. गर्ल. येस. माझा नंबर एवढ्या पटकन पाठ केलास म्हणून तुझ्यासाठी एक गंमत आणली मी. गंमत? अगं बाई, हे तेच पैंजण ना जे मला दुकानात खूप आवडले होते. अहो हे खूप महाग होते म्हणून मी घेतले नाही. तुम्ही कशाला घेतले? मला आवडेल ती प्रत्येक गोष्ट तुम्ही घेतलीच पाहिजे असं काही आहे का? हो, पण तू स्वतः काय मागत नाहीस मग मला करायला नको. चल मी घालून देतो. आत्ता कुठे? हो इथे सगळे लोक बघत. काय वाईट करतोय का? बायकोच्या पायात पैंजण घालतो. हाऊ स्वीट सर. खरंच तुम्ही खूपच क्यूट कपल आहात. सर, आमचा केसरीचा ग्रुप इथे आलाय आणि त्यांच्यासोबत आमच्या मॅम सुद्धा आहेत. ग्रुप मधले जवळजवळ सगळेच तुमचे फॅन आहेत सर. सर सगळे डिनर रूम मध्ये थांबलेत. आज स्पेशल डिनर असतो ना. अरे वा, मला भेटायला आवडेल त्यांना. विशेषतः तुमच्या मॅडमना. मला त्यांना सांगायचंय की केसरीने आमची खूप छान सोय केली आणि तुझ्यासारखी हुशार मुलगी आमच्या बरोबर दिली. थँक्यू सो मच सर. अहो पण सोहम आणि शुभ्रा ते डिनर साठी रेडी होतात, पण आपण निघूयात. बरं. हो. काय घालू आता संध्याकाळी? कपडेच ठरवलेले नाहीयेत. बरं मॅचिंग इयरिंग्स कुठे ठेवले असतील मी आता? डोकं का चालत नाहीये माझं. तूच ठेवला होता ना हार, असा कसा सापडत नाहीये? तुला माहितीये तो हार किती महाग होता? मी खरंच नीट ठेवला होता यार कपाटात. आणि आपल्या दोघांशिवाय कोण येतं या खोलीत सांग ना. कोण येतं म्हणजे? अगं लग्नाचं घर आहे, लोक येतात जातात. कोणीतरी घेतला असेल हार. तू सांभाळून ठेवायला हवा होतास ना. हेच जर माझ्याकडून घडलं असतं ना, तू माझी अक्कल काढली असतीस.
जाऊ दे ग, तुला गोष्टींची किंमतच नाहीये. हा तर माझा हरवलेला हिऱ्यांचा हार आहे. हा सोहमच्या बॅगेत कसा?